सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कसं वाकयुद्ध रंगलं आपण जाणून घेऊया। प्रत्येक वेळी संकटामध्ये ज्या पद्धतीने डोरेमॉन आपली या ठिकाणी पोतडून एखादं नवीन गॅजेट काढतो आणि त्या गॅजेटच्या आभासी वातावरणाला वास्तविकतेपासून लोकांना कोसदूर घेऊन जातो, अशा सरकारची अवस्था आहे, अशी महाराष्ट्र शासनाची अवस्था आहे। सरकार डोरेमॉन सारखं आहे, मुंगेरी लाल के हसीन सपने आहेत। मला दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की विरोधी पक्ष अजून प्रगल्भ झालेला नाही, तो अजूनही डोरेमॉन पोकेमॉन सारख्या कार्टूनमध्ये अडकलेला आहे। ही महाराष्ट्राकरता अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। राज्य सरकार आपल्या परीनं अतिशय चांगलं काम प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचाच परिणाम आपण बघितला की मोठ्या प्रमाणात जनतेचं समर्थन देखील मिळत आहे। म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांच्याच भाषेत सांगायचं झालं खरं म्हणजे ती भाषा मी वापरत नाही, पण आता कधी कधी भाषेला भाषेनेच उत्तर द्यावं लागतं। तर नगरपालिका निवडणुकीमध्ये हर जगह फूल खिला है, इसलिए उनका मोगली बन गया है। या नोटबंदीच्या संबंधात मला तर त्या शराबाई पिक्चर मधला एक अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवतो, ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या अभिनेत्रीला एक 9 लाखाचा हार दिलेला असतो, तो हार हरवतो आणि ते मुंशीजीला म्हणतात की मुंशीजी 9 लाख के हार के लिए 12 लाख क्या सूद। तेव्हा आजपासून आता अधिवेशनाला सुरुवात होणार आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, आज अधिवेशनाला सुरुवात होतीये, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती रणकंदन माजू शकतात? अधिवेशनाला सुरुवात होते। आपण बघतोय की नोटाबंदी हा जो केंद्र सरकारचा निर्णय आहे, त्यानंतर राज्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना ज्या मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरं जावं लागतं आहे। आपण बघतोय जिल्हा सहकारी बँकांमध्ये ज्या नोटा आहेत त्या फक्त तुम्ही जमा करू शकता, त्या बदलून मिळत नाहीये। त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांना ज्या समस्यांना समोर जावं लागतं, यासाठी विरोधक जे आहेत ते सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्याचप्रमाणे आपण बघतोय की 14 तारखेला नागपूरमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। आतापर्यंत राज्यामध्ये अनेक ठिकाणी मराठे मोर्चे निघाले आहेत आणि त्यांची जी आरक्षणाची मागणी आहे ती कायमच आहे। आतापर्यंत सरकारने काय भूमिका मांडली आहे, हायकोर्टामध्ये काय अॅफिडेव्हिट टाकले, त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। काल सरकारने स्पष्ट केलंय की आम्ही अॅफिडेव्हिट हायकोर्टामध्ये दाखल करणार आहोत। या अॅफिडेव्हिटमध्ये काय म्हटलंय, त्यानंतर 14 तारखेला जो मोर्चा आहे त्यामध्ये काय भूमिका आहे, ते निवेदन जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे का, मुख्यमंत्री निवेदन स्वीकारणार का, ह्या सर्व घडामोडींकडे लक्ष राहणार आहे। त्याचप्रमाणे आपण बघतोय की धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, कुपोषणामुळे जे बालमृत्यू झाले असतील आणि कायदा आणि सुव्यवस्था, कारण मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं असल्यामुळे नेहमीच टीका होते की राज्यामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते वाढतं आहे आणि काल विरोधकांनी ह्या प्रश्नावरनं देखील मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे। त्यामुळे हे मुद्दे यावेळेस जास्त चर्चेचे राहणार आहेत। आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। नेहमी पहिल्या दिवशी जे शोकप्रस्ताव असतात ते येतात आणि त्यानंतर कामकाज जे आहे ते स्थगन होतं। त्यामुळे आज देखील पहिला दिवस आहे, त्यामुळे जे कागदपत्र काही पटलावर ठेवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर शोकप्रस्ताव येणार आहे। परंतु आज आपण बघतो नागपुरामध्ये जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा विविध समस्यांवर आंदोलनं देखील होतात। त्यामुळे नागपुरात आज एक मोठे 7 मोर्चे होणार आहेत आणि त्यापैकी आपण बघतो वेगळा विदर्भासाठी एक मोर्चा होणार आहे आणि धनगर आरक्षणासाठी देखील मोर्चा होणार आहे। त्यामुळे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। सदनामध्ये विशेष कामकाज झालं नाही तरी बाहेर मात्र विविध मागण्यांसाठी आंदोलनं होणार आहेत। विलास, धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा अधिवेशनातल्या या सगळ्या मुद्द्यांकडे, चर्चेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, आपलं देखील असेल।